बळजबरीने लग्न समारंभात गेल्यास तृतीयपंथीयांवर होणार कारवाई। नागपूर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांचा आदेश। तृतीयपंथी न बोलविताच लग्न समारंभ, बाळाचा जन्म किंवा इतर आनंदोत्सवात हजर होतात, मात्र त्यामुळे त्या कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागतो। आता मात्र तृतीयपंथीयांचा समूह विना आमंत्रण हजर झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असा आदेश पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी जाहीर केला आहे। शहरातील अनेक भागांमध्ये तृतीयपंथी किंवा त्यांचे गट ज्या ठिकाणी लग्न, घराचे वास्तुपूजन, उत्सव, स्नेहसंमेलन, धार्मिक कार्यक्रम किंवा ज्यांच्या घरी बाळाचा जन्म झाला असेल अशा नागरिकांच्या घराचा शोध घेऊन त्या ठिकाणी जातात। त्यांना निमंत्रण नसतानाही तेथे जाऊन भीतीदायक वर्तन करून बळजबरीने पैशाची मागणी करतात, आक्षेपार्ह वर्तन करून पैसे देण्यास भाग पाडतात। अनेक नागरिक भीतीने पैसे सुद्धा देतात। याशिवाय हे तृतीयपंथी सार्वजनिक ठिकाणी वाहतूक सिग्नलवर वाहनांना अडवून बळजबरीने पैशाची मागणी करत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत। त्यांच्या वर्तनामुळे नागरिक त्रस्त झाले असून खंडणी वसुली, सार्वजनिक उपद्रव आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हे दाखल होऊ शकतात। नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे यासाठी पोलिसांकडून कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यामुळे कोणत्याही निवासस्थान आस्थापनामध्ये तृतीयपंथीयांना विना आमंत्रण प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे। या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 223, 189(2), 189(4), 191(2), 194(1), 270, 308(2), 308(3), 351(1), 352, 351(2), 3 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 67, 68, 111, 112 अन्वये गुन्हा दाखल करण्यात येईल। हा आदेश 26 फेब्रुवारी 2025 ते 26 एप्रिल 2025 पर्यंत लागू राहील असे पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी स्पष्ट केले आहे।